नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एआयमुळे ट्रेडिंग झालं सोपं या सिरीजमध्ये या पर्टिक्युलर पार्टमध्ये आपण एआयच्या मदतीनं एखादा इंडिकेटर कशा पद्धतीने शिकू शकतो याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. जर का आपण ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलं किंवा त्याचं जर का आपण इंडिकेटर सेक्शन जर का एक्सप्लोर केलं तर त्याच्या इनबिल्ट इंडिकेटर लायब्ररीमध्ये तुम्हाला असे शेकडो इंडिकेटर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता त्यापैकी हार्डली हाताच्या बोटावरती मोजण्या इतके इंडिकेटर्स आपल्याला माहिती असतात आणि बाकी इतर जे इंडिकेटर्स असतात त्याच्याबद्दल ना आपल्याला इन्फॉर्मेशन असते ना त्याची काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज असतात त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असते. तर या अशा परिस्थितीमध्ये एआयच्या मदतीने आपण अगदी फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा या पर्टिक्युलर इंडिकेटर्सबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि त्यातलं समजा एखादं कुठलं इंडिकेटर जर का आपल्याला एक सेन्सिबल वाटलं, आपली जी काही ट्रेडिंग स्टाईल आहे किंवा तुमचा जो काही माइंडसेट आहे त्याच्याशी जर का अलाइंड होत असेल तर त्या इंडिकेटरला तुम्ही तुमच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये निश्चितपणे त्याच्या तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये त्याचा समावेश करू शकता आणि त्या पर्टिक्युलर इंडिकेटरच्या समावेशामुळं कदाचित तुमचं त्या ठिकाणी विनिंग पर्सेंटेज हे वाढू शकतं आणि तिथे प्रॉफिटची कन्सिस्टन्सी तुमची तिथं इन्क्रीज होऊ शकते. तर आता या ठिकाणी मी स्क्रीनवरती परप्लेक्सिटी एआय ओपन केलेलं आहे. आता पर्टिक्युलरली मी परप्लेक्सिटीचं या ठिकाणी का निवड केलेली आहे, कारण की परप्लेक्सिटी एआय हे वेब सर्च करून खूप चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्याचं एक फीचर आहे आणि खूप जास्त त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता हीच गोष्ट तुम्ही चॅट जीपीटी किंवा इतर दुसऱ्या क्लॉड एआयवरनं किंवा इव्हन जेमिनायवरनं देखील तुम्ही करू शकता. तर आता सध्या मी एक्झाम्पल करता परप्लेक्सिटी एआय देतो आहे आणि या ठिकाणी मी एक सिंपल प्रॉम्प्ट लिहिलेला आहे. मला इचिमोको इंडिकेटर काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी परप्लेक्सिटी एआय कडनं एक इन्फॉर्मेशन घेणार आहे. हा एक सिंपल प्रॉम्प्ट देऊन त्याला आणि जी काही इन्फॉर्मेशन येईल त्या इन्फॉर्मेशनला एका वेगळ्या अँगलने मी एआय कडनं समजून घेणार आहे. तर ते देखील आपण बघूया. तर सर्वप्रथम हा एक पहिला प्रॉम्प्ट देऊन बघू की त्याच्यामध्ये तो काय आपला आन्सर करतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप समजावून सांगेन. तर आता मित्रांनो या ठिकाणी परप्लेक्सिटीने आपल्याला व्यवस्थित असं उत्तर दिलेलं आहे. तर यामध्ये सुरुवातीला त्यांनी आपल्याला रितसर हा इचिमोको इंडिकेटर नेमका काय आहे ते समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या डिफरंट अशा लाईन्स असतात त्याच्याबद्दलचं सर्व सविस्तर असं त्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. प्लस हा इंडिकेटर कोणी डेव्हलप केला इथंपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी हे डिटेल्डमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे समजावून. त्याचसोबत जर का आपण इथं थोडंसं खाली स्क्रोल डाऊन जर का केलं तर आपल्याला या ठिकाणी त्यांनी स्ट्रॅटेजीज देखील आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलं की तुम्ही कुठल्या कुठल्या इंडिकेटर्स सोबत याचं कॉम्बिनेशन करू शकता आणि कशा पद्धतीनं तुम्हाला या पर्टिक्युलर इचिमोकोला तुमच्या ट्रेडिंग करता यूज करता येऊ शकतो, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये या पर्टिक्युलर इंडिकेटरचा समावेश करता येऊ शकतो. यासाठी त्यांनी डिटेलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं मी या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे की इचिमोको इंडिकेटर आपल्याला काहीच माहिती नाहीये, तर आपल्याला पूर्णपणे समजावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी जस्ट सुरुवातीला काय म्हटलेलं होतं की एक्सप्लेन मी इचिमोको इंडिकेटर अँड इट्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज अशा पद्धतीने प्रॉम्प्ट नंतर हे सर्व उत्तर आलेले आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की हे सर्व जरी मी वाचलं तरी देखील आपल्याला ही पर्टिक्युलर कन्सेप्ट तितकीशी समजत नाही. कारण की जर का आपण नीट पाहिलं आपल्याला लहानपणापासूनच एका कुठल्या तरी एका प्रॉपर मेंटरची गरज पडते किंवा एक कुणीतरी एक व्यक्ती असेल ज्याला त्या गोष्टीची माहिती असेल आणि त्या व्यक्तीने जर का आपल्याला व्यवस्थित साध्या सोप्या भाषेत समजावून जर का सांगितलं तर ती गोष्ट आपल्याला इमिजिएटली ग्रास्प होते किंवा ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला आपल्याला मदत होते. तर आता या केसमध्ये आपण काय करू शकतो की कुठल्याही एआय कडनं, आता या ठिकाणी मी परप्लेक्सिटीकडनं घेतलेली आहे माहिती, तर एक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी प्रॉपर कलेक्ट करायची आणि ही सर्व इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी गुगलचं जे नोटबुक LM आहे, आता हा देखील एक एआयचाच प्रकार आहे. या ठिकाणी नोटबुक LM एआय काय करतो की तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन त्याला इनपुट करता किंवा जे काही तुम्ही त्याला रिसोर्सेस देता त्या रिसोर्सेसकडून इन्फॉर्मेशन घेतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करून सांगू शकतं. आता या ठिकाणी जस्ट तुम्ही गुगलवरती जाऊन नोटबुक LM म्हणून जर का सर्च केलं तर तुम्हाला पहिली लिंक येईल. त्याच लिंकवरती जायचं आहे तुम्हाला, notebooklm.google जाऊ शकता तुम्ही. त्या ठिकाणी ट्राय नोटबुक LM केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस होतं. तुमच्या जीमेल अकाउंटने तुम्ही इथं लॉग इन करू शकता. आता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला याला एक इनपुट द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. तर यासाठी जस्ट तुम्ही एक इथे तुमचं जे काही आपण परप्लेक्सिटीवरनं घेतलेला आता हा जो काही इन्फॉर्मेशन आहे तो या ठिकाणी जस्ट आपण या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन इनपुट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
ऑडिओ ओव्हरव्ह्यूच्या संदर्भात या पूर्ण इन्फॉर्मेशनला ऐकता येतं, जस्ट लाईक ऑडिओ बुक आपण म्हणू शकतो किंवा पॉडकास्टिंगच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी ते सर्व एक्सप्लेन करता येऊ शकतं, ऐकायला मिळू शकतं. त्याचसोबत त्यांनी इथं व्हिडिओ ओव्हरव्ह्यू देखील दिलेला आहे. त्यासोबत आपण इथं रिपोर्टच्या संदर्भातच्या माध्यमातून देखील माहिती घेऊ शकतो किंवा माइंड मॅप्सच्या माध्यमातून देखील आपण एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे शिकू शकतो, कारण की ते डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळते. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवतो या ठिकाणी. आता हे परप्लेक्सिटीकडनं जे काही इन्फॉर्मेशन मी गॅदर केलेली आहे त्याला सर्वच्या सर्व या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन मी कॉपी करतो. ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी कॉपी करण्याकरता आपल्याला जस्ट कॉपीचं जे काही सिम्बॉल येतं ते क्लिक करायचं. ही इन्फॉर्मेशन पूर्ण एंटायर कॉपी झाली. आता या ठिकाणी मी नोटबुक LM वरती आलेलं आहे आणि या ठिकाणी स्टार्ट टायपिंग जे तिथं म्हटलेलं आहे तिथे जस्ट मला या ठिकाणी इथे पेस्ट करून टाकायचं आहे. नाही, आता या ठिकाणी एक माझी मिस्टेक अशी झालेली की डायरेक्टली मी इथं चॅटमध्ये आलेलो आहे. तर इथं चॅटमध्ये न जाता आपल्याला या ठिकाणी क्रिएट नोटबुक करावं लागेल. तर क्रिएट नोटबुक करून घेऊ आपण या ठिकाणी. हां, क्रिएट नोटबुक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ही विंडो ओपन होती. त्या ठिकाणी आपण एक तर आपण कुठल्या यूट्यूबच्या व्हिडिओची देखील लिंक देऊ शकतो की जेणेकरून तो यूट्यूबचा व्हिडिओ बघून हे पर्टिक्युलर नोटबुक LM तो लर्न करेन, ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. त्याचसोबत आपण या ठिकाणी लिंक्स वेगळ्या देऊ शकतो किंवा आपण कॉपीड टेक्स्ट आपण इथं पेस्ट करू शकतो, जो आता आपण या ठिकाणी केलेला आहे. तर कॉपीड टेक्स्टवरती जायचं इथं आणि इथे आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन पेस्ट करायची, जो की आपण आता इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ती या ठिकाणी पेस्ट करायची. आता या ठिकाणी या प्रॉम्प्टमध्ये सगळ्यात शेवटी जे होतं ना, इफ यू टेल मी युअर प्रेफर्ड टाइम फ्रेम, एक्झाम्पल 5 मिनिट वगैरे समथिंग त्यांनी म्हटलं होतं, मी तो आपल्यासाठी दिलेलं इन्स्ट्रक्शन आहे ते फक्त या ठिकाणी मी डिलीट करतो, कारण की त्याची काही गरज नाही आहे. आता या ठिकाणी ही फक्त एक इन्फॉर्मेशन मी डिलीट केली. बाकी जे ॲज इट इज त्यांना आपल्याला इचिमोकू इंडिकेटर समजावून सांगितलेलं आहे, त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी जे समजावून सांगितलेत ते या ठिकाणी मी जस्ट पेस्ट केलेलं आहे आणि इथे याला मी इन्सर्ट करतो. आता इन्सर्ट केल्यानंतर हा पूर्ण ती इन्फॉर्मेशन रीड करतो, समजावून घेतो आणि आपल्याला आता या ठिकाणी हे सर्व जे ऑप्शन्स मगाशी जे डिसेबल होते ते ॲक्टिवेट झालेले दिसत असतील. आता या ठिकाणी पहा, इथे सर्वप्रथम व्हिडिओ ओव्हरव्ह्यूच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो किंवा त्याचे रिपोर्ट्स बनवू शकतो किंवा त्याचा आपण माइंड मॅप बनवू शकतो. आता या ठिकाणी क्विज, म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन दिली त्याचे प्रश्नोत्तरे संदर्भात देखील या ठिकाणी तो क्विज करून देखील देऊ शकतो. पण आता आपल्याला समजून घ्यायचं, शिकायचं आहे, त्याकरता आपल्याला या ठिकाणी एकतर ऑडिओ ओव्हरव्ह्यू, त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला समजू शकतं व्हिडिओ ओव्हरव्ह्यूच्या माध्यमातून किंवा माइंड मॅपच्या माध्यमातून समजू शकतं. तर या ठिकाणी मी काय करतोय, ही त्याला इन्फॉर्मेशन दिली. आता या ठिकाणी मी त्याला व्हिडिओ ओव्हरव्ह्यू क्रिएट करण्यासाठी सांगतोय, त्याचसोबत या ठिकाणी मी माइंड मॅप देखील क्रिएट करण्याकरता त्याला सांगतोय. आता इथेच आपण एक करू शकतो की आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन जर का आपल्या मातृभाषेमध्ये, म्हणजे आता मराठीमध्ये जर का मला ही माहिती करून घ्यायची असेल तर ते सेटिंग्समध्ये जायचं आहे आपल्याला. वरती सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे आउटपुट लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे. इथं आउटपुट लँग्वेज हे डिफॉल्ट, म्हणजे ही बाय डिफॉल्ट अर्थात इंग्लिशमध्ये असणार आहे. तर इथे आपण मराठी सिलेक्ट करू शकतो. या ठिकाणी आपण मराठी सिलेक्ट करूया आणि इथे जस्ट सेव्ह म्हणूया याला. तर आता या ठिकाणी व्हिडिओ ओव्हरव्ह्यू किंवा माइंड मॅप जो येईल तो पूर्णपणे मराठीमध्ये येईल, म्हणजे अगदी साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला हा इचिमोकू इंडिकेटर हे पर्टिक्युलर AI ज्याचं नाव आहे नोटबुक LM हे आपल्याला समजावून सांगेल. तर आता मी व्हिडिओ ओव्हरव्ह्यूवरती क्लिक करतो, त्याचसोबत मी माइंड मॅपवरती देखील या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी आपल्याला एक विचारते की एक्सप्लेनरच्या संदर्भात पाहिजे का ब्रीफमध्ये पाहिजे. आता या ठिकाणी आपण सध्या इनिशियली ही एक्सप्लेनरची एक निवड करूया. साधारणपणे 3 ते 4 मिनिटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो. याला जनरेट म्हणायचं. त्यासोबत आपण या ठिकाणी माइंड मॅपवरती देखील क्लिक करू की माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये आपल्याला तो समजावून सांगेल की हा इचिमोकू इंडिकेटर नेमका काय आहे किंवा त्याच्या स्ट्रॅटेजीज कशा आपण यूज करायच्या. तिथं माइंड मॅपवरती देखील क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघा, जनरेटिंग व्हिडिओ ओव्हरव्ह्यू एक आलेलं आहे आणि खाली आलेलं आहे जनरेटिंग माइंड मॅप. तर आता याला थोडासा वेळ लागेल, आपण थोडीशी वेट करूया या ठिकाणी आणि एक 5 ते 10 मिनिटांमध्येच आपल्याला या ठिकाणी हा पूर्ण एंटायर रिझल्ट मिळू शकतो. तर त्यांनी यापैकी व्हिडिओ आणि माइंड मॅपपैकी माइंड मॅप रेडी करून दिले, कारण की माइंड मॅप इझिली लवकर तयार होतो. तर त्या ठिकाणी मी माइंड मॅपवरती क्लिक करतो. तर इथं माइंड मॅपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
सर्वप्रथम वरती हेडिंग दिसतंय इचिमोकू ट्रेडिंग संपूर्ण मार्गदर्शक आणि रणनीती. रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी. आता या ठिकाणी बरेचसे मराठीचे शब्द देखील आपल्याला थोडेसे जड वाटू शकतात, कारण की आपल्या डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचसे शब्द इंग्रजी वापरत असतो. तर त्या ठिकाणी बघा इचिमोकू ट्रेडिंग सिस्टम असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्या समोर त्यांनी असं प्रॉपरली असा माइंड मॅप आपल्याला क्रिएट करून दिलेला आहे. तर प्रत्येक माइंड मॅपवरती आपल्याला त्या ठिकाणी एक विशिष्ट इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. जसं आता या ठिकाणी जर का मूलभूत माहिती आणि उद्देशावरती जर का क्लिक केलं तर या ठिकाणी त्याच्याबद्दलची इचिमोकू इंडिकेटरची मूलभूत माहिती म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला कळते आणि त्याचा उद्देश कळतोय आपल्याला. तर अर्थ काय आहे, एका दृष्टिक्षेपात संतुलन, म्हणजे या पर्टिक्युलर इचिमोकू या शब्दाचा त्याने अर्थ दिलेला आहे. एका दृष्टिक्षेपात संतुलन असं ते मराठीमध्ये सांगितलं आपल्याला. याचा विकसक कोण आहे, आता विकसक म्हणजे डेव्हलपर. तर त्याचा डेव्हलपर कोण आहे, तर गोइची होसोडा नावाचा हा एक जपानी माणूस होता. हे नाव थोडंसं विचित्र आहे, गमतीशीर आहे. 1960 साली या व्यक्तीनं हा पर्टिक्युलर इंडिकेटर डेव्हलप केलेला आहे. एवढा जुना इंडिकेटर आहे. त्यानंतर इथं काय की ट्रेंडिंग मार्केटसाठी हे पर्टिक्युलर इचिमोकू इंडिकेटर जे आहे हे उपयुक्त ठरतं. मुख्य कार्य काय आहे, तर कल आणि मोमेंटम, सपोर्ट रेजिस्टन्स ओळखणे हे त्याचं मुख्य कार्य आहे. म्हणजे ट्रेंड ओळखणं, मार्केटमध्ये मोमेंटम आहे का नाही हे ओळखणं आणि सपोर्ट रेजिस्टन्स काय हे ओळखणं कळतं. म्हणजे या माइंड मॅपच्या माध्यमातून आपल्या डिटेलमध्ये आपल्या इन शॉर्ट इन्फॉर्मेशन कळते की बाबा इचिमोकू इंडिकेटर नेमकं काय आहे आणि या इचिमोकू इंडिकेटरचे कंपोनंट कुठले. तर इथं मुख्य घटक कंपोनंटवरती क्लिक केलं की त्याचे कंपोनंट येतात बघा. आता इचिमोकू इंडिकेटर जर का बघाल तर या अशा पद्धतीने दिसतो. समोर मी या ठिकाणी एक ऑलरेडी लावलेला आहे. आता हा अल्केम लॅबोरेटरीचा मी डेली चार्ट ओपन केलेला आहे. तर हा इचिमोकू इंडिकेटर आपल्या अशा पद्धतीने दिसतोय. ते डिफरंट अशा लाईन्स आहेत, असं खूप असं कन्फ्युजिंग वाटू शकतो हा इंडिकेटर. तर तो समजून घेण्याकरता आपल्या नोटबुक एलएमची खूप मदत होऊ शकते. तर त्यातला आपण सध्या हा माइंड मॅपमध्ये व्यवस्थित त्याची फोड करून बघू शकतो की नेमकं काय बाबा कुठली लाईन कशाशिवाय आहे. तर पहिली लाईन जी आहे ती तेनकान सेन आहे, दुसरी किजुन सेन आहे, नंतर येथे कुमो क्लाउड्स कळतात आणि चिकू स्पॅन असे वेगळे या ठिकाणी लाईन्स आहेत. म्हणजे इथे जर का आपण बघाल तर ही जी आपल्याला ब्लू कलरची जी लाईन दिसतीये ती ह्यातली पहिली लाईन आहे ज्याचं नाव आहे तेनकान सेन. दुसरी लाईन या ठिकाणी जी आपल्याला रेडिश कलरची जी दिसतीये त्याचं नाव आहे या ठिकाणी किजुन सेन. आता या ठिकाणी तेनकान सेनचे पॅरामीटर किती आहे, किजुन सेनचे पॅरामीटर किती आहे ते जर का जाणून घ्यायचं समोर इथं क्लिक करायचं. तर इथे बघा या ठिकाणी हे 9 कालावधीचे आहे, म्हणजे 9 पॅरामीटर्स असलेलं हे एक शॉर्ट ॲव्हरेज थोडक्यामध्ये आहे. त्याच्यानंतर किजुन सेन या ठिकाणी जर का क्लिक केलं तर कळते मला या ठिकाणी की हे 26 पॅरामीटरचं ॲव्हरेज आहे. आणि या ठिकाणी जर का कुमो क्लाउड बद्दल जर का इन्फॉर्मेशन घेतली तर या ठिकाणी कुमो क्लाउड काय सांगतोय बाबा, जर का क्लाउड हिरवा असेल तर बुलिश आहे, क्लाउड जर का रेड असेल तर ट्रेंड हा बेरिश आहे हे आपल्याला कळतंय. त्यानंतर या ठिकाणी चिकू स्पॅन नावाचा या ठिकाणी एक प्रकार आहे. तर ही एक लॅगिंग लाईन असते 26 पिरियडची आणि मोमेंटम पुष्टीकरण कन्फर्मेशन करता ह्याचा वापर केला जातो. तर यामध्ये जर का आपण इचिमोकू इंडिकेटरमध्ये जर का बघाल तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक या ठिकाणी एक काहीशी हिरव्या रंगाची एक लाईन दिसते, ही लॅगिंग आहे, ही 26 पिरियडची आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी एक थोडंसं लेट आपले सिग्नल देतं पण कन्फर्म्ड सिग्नल देतं, अशा स्वरूपाचा हा इंडिकेटर आहे. तर आपल्या थोडक्यामध्ये या ठिकाणी माइंड मॅपच्या माध्यमातून याचे आपल्याला कंपोनंटची देखील इन्फॉर्मेशन येते. तर आता हे वाचन पद्धती, चार्ट वाचन पद्धतीवरती जर का मी इथं क्लिक केलं तर कशा पद्धतीने आपल्याला या इंडिकेटरचा वापर करता येऊ शकतो त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. क्लाउडच्या वरती जर का असेल तर मार्केटमध्ये तेजी आहे, किंमत क्लाउडच्या खाली जर का असेल तर मंदी आहे, किंमत क्लाउडमध्ये जर का असेल तर साईडवेज मार्केट आहे असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं आणि तेनकान जर का किंजूनपेक्षा वरती जर का असेल तर तेजीचा मोमेंटम आहे असा त्याचा अर्थ आहे. इथे प्रमुख स्ट्रॅटेजी जर का म्हणलं, प्रमुख धोरणे त्यांनी मराठीमध्ये सांगितले तर स्ट्रॅटेजीज कंसात त्यांनी दिलेलं आहे. तर इथे जर का आपण क्लिक केलं तर कुमो ब्रेकआउट ही एक स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतर तेनकान किजून पुलबॅक ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि इंडिकेटर फिल्टर्स असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथं कुमो ब्रेकआउटवरती जर का गेलं तर काय म्हणतोय तो, क्लाउडच्या वर किंवा खाली जर का क्लोजिंग मिळालं तर तो एक या ठिकाणी ब्रेकआउट आहे. तर ही एक स्ट्रॅटेजी होऊ शकते असं आपल्याला या इन्फॉर्मेशनमध्ये आलेलं असणार आहे. त्यामुळे त्याने आपल्याला या ठिकाणी पूर्ण माइंड मॅपमध्ये सर्व गोष्टी सविस्तर दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, सांगायचा मला उद्देश हा आहे की या नोटबुक एलएमच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या इन्फॉर्मेशनला रीड करू शकता, ती समजून घेऊ शकता. आता या ठिकाणी माइंड मॅपपेक्षाही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो म्हणजे व्हिडिओ. जर का आता हा व्हिडिओ बघूयात आपण, तो तयार झालाय का, या ठिकाणी परत एकदा स्टुडिओवरती क्लिक करायचं. तर व्हिडिओ हा अजूनही थोडासा जनरेटिंग मोडवरती आहे. आपण या ठिकाणी थोडंसं वेट करूया किंवा या ठिकाणी 2 मिनिटासाठी मी पॉज घेईन आणि ज्यावेळेस हा व्हिडिओ जनरेट होईल पूर्णपणे तेव्हा परत या ठिकाणी मी तुम्हाला हा रन करून देखील दाखवेन.
तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी इचिमोकू क्लाउड संदर्भात एक मराठीमध्ये एक्सप्लेनर व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे. तर तो एक हार्डली 10 ते 20 सेकंद या ठिकाणी मी प्ले करून तुम्हाला दाखवेन. तुम्ही तुमच्या एंडनी तुमच्या पर्टिक्युलर लॅपटॉपवरती ही गोष्ट स्वतः जरूर करून बघावी आणि यामध्ये निश्चितपणे तुम्हाला एक एज सापडेल आणि निश्चितपणे या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओ कसा झाला ते बघूच सर्वप्रथम. वन लुक ट्रेंड फॉलोइंग सिस्टमला समजून घेऊया. पण एकच इंडिकेटर मार्केट ट्रेंडचं पूर्ण चित्र कसं दाखवू शकतो, नाही का? इचिमोकू क्लाउड हेच करतो. तो अनेक डेटा पॉइंट्स एकत्र करून विश्लेषण सोपं आणि खूप जलद करतो. तर या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. ही सिस्टम मुळात 5 महत्त्वाच्या लाईन्सवर उभी आहे. प्रत्येकीचं काम वेगळं आहे. तर अशा पद्धतीने एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्याला मराठीमध्ये त्यांनी आपल्याला बनवून दिलेला आहे. तर जी काही आपण इन्फॉर्मेशन नोटबुक एरियमला आपण देत असतो, तर त्या इन्फॉर्मेशनला व्यवस्थित ॲनालाइज करून तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओ ओव्हरव्ह्यूच्या माध्यमातून किंवा माइंड मॅप क्विजच्या माध्यमातून वगैरे. तर आपण निश्चितपणे ट्रेडिंग करताना या इंडिकेटर्सचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो किंवा तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, जसं काही या ठिकाणी डाव थेरी म्हणा किंवा एलियट वेव्ह ॲनालिसिस जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर तुम्ही त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कुठल्याही एखाद्या AI कडनं घेऊन डिटेलमध्ये तुम्ही तो कंटेंट गोळा करून या नोटबुक एलिमेंटला जर का दिला, तर तो निश्चितपणे तुम्हाला या तिन्ही पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट नीट समजावून सांगण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. आणि निश्चितपणे या सर्व ॲक्टिव्हिटीचा, या सर्व अभ्यासाचा आपल्याला आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज किंवा आपल्या ट्रेडिंग इम्प्रूव्ह करण्याकरता हेल्प होऊ शकते निश्चितपणे, आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. तर होपफुली ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या चॅनल जर का तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. धन्यवाद.